वर्ध्याच्या आवरीत शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतमाल फेकून सरकारचा निषेध व्यक्त, तर शेतमालाला अल्पदरात मागणी होत असल्याने शेतकरी नाराज. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरी बाहेर बंदोबस्त, 30 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 पोलीस अधिकारी तैनात, नागरिकांनी शांतता पाळावी, पोलिसांचं आवाहन. नागपुरात शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी. यावेळी शिवकालीन खेळाचे शिवप्रेमींनी प्रात्यक्षिक केले सादर. वाशिमच्या अनिकेत साधुडे अपहरणाला 5 दिवस पूर्ण. 5 दिवसांपासून तपास, पण थांग पत्ता नाही, तर अपहरण करून खरं तर 60 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. मुंबईत महिला मुलांवरील अत्याचार वाढले. बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचारात वाढ, तर 2024 मध्ये अत्याचारांच्या घटनात 12.8% वाढ झाली आहे. सोलापुरात बर्ड फ्लूचा कहर कायम आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भावामुळे खरं तर पक्ष्यांचा मृत्यू. विदर्भात उष्णतेची लाट कायम. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार, तर चंद्रपुरात काल सर्वाधिक 41.6 अंश तापमानाची नोंद. राज्यात 19 ते 22 मार्च दरम्यान पावसाची शक्यता. राज्यात 4 दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज. उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने ढगांची निर्मिती. उष्ण राज्यात महाराष्ट्र आघाडीवर. विदर्भात 1.5 महिना उष्णतेची लाट कायम. अनेक भागातील तापमान 40शी पार. बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणात युवकाच्या हत्येप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर पत्र्याच्या शेडमध्ये 2 दिवस डांबून विकासला जबर मारहाण. जालन्यात कार दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. भोकरदन तालुक्यातील विरेगाव जवळील घटनात भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा कारने दुचाकीला उडवले. कोयता गँगची आता नागरिकांच्या घरात घुसखोरी. पुण्यातील आंबेगाव मधील धक्कादायक प्रकार. कोयत्याचा धाक दाखवत काही जण घरात घुसले. युरोपातील खरं तर उत्तर मॅसेडोनिया देशातल्या नाईट क्लबला आग. भीषण आगीत क्लबमधील 59 जणांचा होरपळून मृत्यू. आगीत 155 पेक्षा जास्त नागरिक जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.